स्पंजी इडली करण्याकरता मी कोणत्या तुम्हाला खास टिप्स देणार आहे। तर हे बघा, सर्वात प्रथम आपल्याला जे आहे ना 1 ग्लास तांदूळ भिजत घालायचा आहे, हे बघा। आणि याच ग्लासने आपल्याला अर्धा ग्लास हे बघा उडदाची डाळ आहे, ती पण आपण याच तांदळामध्ये एकाच पॅनमध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 7 ते 8 तासाकरिता छान भिजत ठेवायचं आहे। तर हे बघा, मी डाळ तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे कमीत कमी 7 ते 8 तासाकरिता। तर चला आता आपण डाळ तांदूळ भिजत ठेवूया। तर हे बघा, डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये छान भिजलेली आहे। हे बघा, मी 7 तासाकरता पाण्यात भिजत ठेवलेली होती, डाळ आणि तांदूळ सोबतच भिजत ठेवलेली होती आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। तर चला आता आपण ही आपली डाळ आणि तांदूळ जे आहे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया। आणि आपलं आता एक सिक्रेट वस्तू आपण टाकूया या डाळ आणि तांदळामध्ये। मिक्सरमध्ये बारीक करतानाच ती वस्तू टाकायची आहे, हे बघा अशा प्रकारे। तर हे बघा, ती सिक्रेट वस्तू आहे। हे बघा, 1 वाटी मुरमुरे टाकायचे आहेत आपल्याला डाळ आणि तांदूळ बारीक करताना, म्हणजे आपली इडली जी आहे ना एकदम स्पंजी बनेल। तुम्ही नक्की करून बघा। आणि यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंच पाणी घालायचं आहे। आपलं मिश्रण जे आहे एकदम घट्टही नाही झालं पाहिजे आणि एकदम पातळ सुद्धा नाही झालं पाहिजे, त्यामुळे आवश्यकतेनुसार अगदी थोडं पाणी आपल्याला इथे ॲड करायचं आहे। तर चला आता आपण डाळ तांदूळ आणि आपले मुरमुरे जे आहे छान असे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर हे बघा, डाळ तांदूळ आणि आपले मुरमुरे मी थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा, छान असं स्मूथ बारीक करायचं आहे, हे बघा अशा प्रकारे। आणि इतकंच घट्ट राहिलं पाहिजे आपलं इडलीचं मिश्रण, एकदम पातळसुद्धा नको आणि घट्टसुद्धा नको, तेवढाच आपली इडली जी आहे ना एकदम छान स्पंजी बनेल। तर चला आता आपण आपलं मिश्रण जे आहे एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया। आणि इडलीचं मिश्रण तुम्ही जेव्हाही फर्मेट करता तेव्हा थोडं पसरट भांड्यामध्ये हे मिश्रण काढा, म्हणजे इडलीचं मिश्रणाला छान फुलायला स्पेस मिळत असते, त्यामुळे असं पसरट भांडं घ्या। तर हे बघा, आणखी आता आपण थोडंसं इथे किंचित पाणी काढून घेऊया मिश्रण काढण्याकरिता। तर हे बघा, चमच्याने थोडं काढून घेऊया आपण। आणि या मिश्रणामध्ये आता आपल्याला आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे। तर चला आता आपण इथे अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया। आपल्याला इथे बेकिंग सोडा आणि इनो टाकण्याची अजिबात गरज नाही आहे। विदाऊट इनो, विदाऊट बेकिंग सोडा आपली इडली छान स्पंजी होईल, कारण आपण इथे एक सिक्रेट साहित्य टाकलेलं आहे, ते म्हणजे मुरमुरे। हे बघा, अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे इतक्या प्रमाणात घट्ट पाहिजे, हे बघा। तर चला आता आपण झाकून ठेवूया कमीत कमी 6 ते 7 तासाकरता आणि बघूया आपलं पीठ किती छान फर्मेट होईल। बघा, 8 तास झालेले आहेत, तर बघूया आपलं पीठ किती छान फर्मेट झालेलं आहे। हे बघा, किती छान फ्लफी आणि एकदम स्मूथ असं झालेलं आहे। हे बघा, यामध्ये मी अजिबात इनो टाकलेला नाही आहे किंवा बेकिंग सोड्याचा सुद्धा वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा पीठ इतकं मस्त झालेलं आहे, कारण आपण यामध्ये डाळ तांदूळ बारीक करताना एक सिक्रेट वस्तू टाकलेली आहे आणि ती म्हणजे मुरमुरे। तर हे बघा, किती मस्त झालेलं आहे। तर हे बघा, मी इडलीच्या पात्राला आता तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये आपलं मिश्रण टाकूया। हे बघा, आणि इडलीच्या पात्रामध्ये मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तर हे बघा, सर्व पात्रांमध्ये आपण अशा प्रकारे पीठ टाकून देऊया आपलं। तर हे बघा, आता थंडीत सुद्धा मस्त छान स्पंजी इडली आपण खाऊ शकतो। हे बघा, सर्व पात्रांमध्ये अशा प्रकारे टाकून देऊया आपण पीठ।
तर हे बघा पाणीसुद्धा आपलं गरम झालेलं आहे पात्रामध्ये. तर सर्व आपण आपले इडलीचे जे पात्र आहेत ते आपल्या इडली पात्रामध्ये ठेवून देऊ. बघा सर्व इडली पात्रामध्ये मी छान मिश्रण असं टाकून घेतलेलं आहे आणि पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा पाणीसुद्धा ऑलरेडी गरम झालेलं आहे. तर आता आपण आपले सर्व जे इडली पात्र आहेत ठेवून देऊया आपण. हे बघा आणि 15 ते 20 मिनिट आपण आपली इडली छान वाफवून घेऊया. हे बघा. तर चला आता आपण हाय फ्लेमवर 15 ते 20 मिनटं आपली इडली वाफवून घेऊया आणि गॅसची फ्लेम जी आहे हायच ठेवायची आहे आपल्याला. तर चला आता आपण झाकून ठेवूया आणि 15 ते 20 मिनटं हाय फ्लेमवर छान आपली इडली वाफवून घ्यायची. तर हे बघा 15 मिनिट झालेले आहेत. तर बघूया आपली इडली रेडी झाली आहे की नाही. वाव, हे बघा किती छान एकदम परफेक्ट झालेली आहे. तर आपण चमच्याने बघूया. हे बघा एकदम परफेक्ट झालेली आहे. तर चला आता आपण गॅस बंद करूया आणि आपली गरमागरम इडली छान सर्व करूया. थोडी आपली इडली थंड झालेली आहे तर आपण चमच्याने काढून घेऊया. हे बघा किती स्पंजी झालेली आहे. मी एक तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, हे बघा किती फ्लफी झालेली आहे. हे बघा. तर चला सर्व करूया आपली इडली. हे बघा अशा प्रकारे एकदम स्पंजी झालेली आहे. बघा आणि आपल्या इडली सोबत खाण्याकरिता सांबार सुद्धा इथे बनवला आहे मी. तर हे बघा, आपली इडली रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका हेल्दी, टेस्टी आणि तेवढ्या झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत आणि टिप्ससोबत सुद्धा. तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय. बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा. हॅव अ नाईस डे.